अकबर बिरबल कथा पोपटाचे ध्यान. अकबराच्या महालाच्या आजूबाजूला सुंदर बाग होती. बागेत सुंदर वृक्ष, हिरवळ, फुलझाडे यांनी बहार आली होती. माळ्यांचा ताफा बागेची निगराणी करण्यासाठी सज्ज असे. बागेत अकबराने काही पाळीव प्राणी आणि पक्षी पाळले होते. त्या बागेत प्राणी आणि पक्ष्यांसोबत वेळ घालवणे हा बादशाचा आणि त्याच्या शाही परिवाराचा आवडता विरंगुळा होता. एकदा बादशाला एका दोरदेशीच्या राजाने एक रंगीबिरंगी पोपट नजराणा म्हणून दिला हो. ह्या पोपटाला माणसासारखे बोलण्यासाठी खास तयार केले होते. तो कुरणातल्या काही सोप्या आयत्यासुद्धा म्हणून दाखवायचा. बादशाह भेटायला आला की त्याला आपल्या घुगऱ्या आवाजात सलामी द्यायचा. अकबराच्या त्या पोपटावर जीव जडला होता. त्याने एक सेवक खास त्या पोपटाची काळजी घ्यायला ठेवला होता. त्याच्या पिंजऱ्यात अजिबात घाण राहिलेली किंवा खाण्यापिण्यात काही कसूर झालेली अकबराला चालत नसे. इतक्या छान पद्धतीने बडदास्त ठेवल्यामुळे तो पोपट छान जगला. इतर पोपटांच्या मनाने जरा जास्तच, पण शेवटी त्याचे वय होत आलं. तो थोडा आजारी पडायला लागला. सेवकाने जरी सर्व पदार्थ हजर केले तरी त्याचं खाणंपिणं नीट होत नव्हतं. अकबर त्याची ही अवस्था बघून संतापत असे. त्याने सेवकाला सज्जड दम भरला. पोपटाने खाल्लं नाही तर तुलाही खायला मिळणार नाही. पोपटाला काही झालेलं मला चालणार नाही. कोणी येऊन मला सांगावंच की पोपट अल्लाला प्यारा झाला की मी त्याचं मुंडकंच उडवीन. सेवक अतिशय भयभीत झाला. पोपट आता जास्त दिवस जगणार नाही हे त्याला कळून चुकलं होतं. आता आपलं काही खैर नाही या विचाराने तो अस्वस्थ झाला. त्याने बिरबलाला जाऊन सगळी हकीकत सांगितली. बिरबलाने त्याला शांत केलं. त्याला सांगितले की जर पोपट मेला तर अकबराच्या आधी त्याने बिरबलाला कळवायचे. मग बिरबल सगळं सांभाळून घेईल. बिरबलाच्या आश्वासनाने तो निर्धास्त झाला. काही दिवसांनी पोपट देवाघरी गेलाच. आपल्या पिंजऱ्यात तो निश्चित पडला. सेवकाने ठरल्याप्रमाणे त्वरेत अकबरापर्यंत खबर पोचवण्याआधी बिरबलाला कळवले. बिरबल महालात गेला आणि अकबराला म्हणाला, खावीन चमत्कार झाला. आपला लाडका पोपट आता योग्य अवस्थेत गेला आहे. अत्यंत एकाग्रतेने त्याने ध्यान लावले आहे. असा पोपट कोणीच आजवर पाहिला नव्हता. चला तुम्ही स्वतः पहा. अकबर आश्चर्यचकित झाला आणि बिरबलासोबत पोपटाकडे गेला. त्याला पाहताक्षणी तो मेला असल्याचे त्याच्या लक्षात आले. काय बडबडतोस बिरबल? मेलाय तो पोपट, ध्यान करतोय म्हणे. काय म्हणताय खावीन? अरे देवा! बिरबलाने मोठमोठ्याने आरडाओरडा सुरू केला. हुजुरांचा आवडता पोपट गेला. आता हुजूर स्वतः जीव देतील, स्वतःचं मुंडकं उडवतील. अरे देवा! आता आम्हाला सर्वांचं कसं व्हावं? म्हणायला येईल ते बोलू नकोस बिरबल. मी का जीव देईन एका पोपटासाठी? माझा आवडता होता तो पोपट. खरं आहे, माझा खूप जीव होता त्याच्यात. पण काही दिवस आजारी होता तो. एक दिवस जाणारच होता. त्याच्यासाठी मी का जीव देईन? खावीन, तुम्ही जो कोणी पोपट मेला म्हणून सांगेल त्याचं डोकं उडवायला म्हणून सांगून ठेवलं होतं. आम्हाला तर वाटलं होतं पोपट ध्यान करतोय, पण तुम्ही स्वतः म्हणालात तो मेलाय म्हणून. आता तुम्हाला तुमचा शिरच्छेद करावा लागेल. आता अकबराच्या लक्षात सगळा प्रकार आला. पोपट मेल्याचं अकबराच्या तोंडातून वदवून बिरबलाने त्या सेवकाचे प्राण वाचवले होते. असं काही नाही बिरबल, मी रागात म्हणलं असेन. एका पोपटासाठी कोणाचा शिरच्छेद खरंच थोडं नाकारणार होत. शेवटी प्रत्येकाला एक दिवस मारायचा आहे. त्यासाठी एवढं टोकाला जाऊ नये कोणी, असं म्हणून अकबराने वेळ मारून नेली. त्या सेवकाने बिरबलाचे आभार मानले. अकबराने खरंच त्याला शिक्षा दिली असती तर पोपटासाठी माणसाचे जीव घेणारा दुष्ट म्हणून त्याचीसुद्धा बदनामी झाली असती. ते रोखल्याबद्दल त्याने पण मनातल्या मनात बिरबलाचे आभार मानले.